पोरं सांभाळली माझी. मोठी मुलगी त्यांची आई झाली. हो. मग मला असं वाटलं की आपल्याला कुणी नाही, ही पोरं जतन करायला आपल्याला आणि कसं अचानकच काय आलं काय? अचानक हेच असं डोकं दुखायला लागलं तिचं. महाडपर्यंत मला महाड माहीत असेल ना, मला माहिती आहे. तिकडे एवढ्यापर्यंत पुण्यापर्यंत हिंडावली, भोरपर्यंत काही नाही. परत फरकच नाही पडला. नाही. किती वय होतं त्यांचं? आता तसं मला नाही सांगता येणार. काय करून एवढं कष्ट करून थोडा देवाने खालीपणा दिला मला. माझा लोक आता बस ते रानपट काढायचा मला. मुली मिळत नाहीत ना, मुली चांगल्याला भेट, म्हणून वाईट वाटत. चांगल्याला भेटणार. होतं कसं माहिती आहे का, मग ह्या लेकरांची पुढे आबाळ होती ना. हा, आता आज आजी आहे म्हणून जागावते. हा, मुंद्या कोणी काय आता माऊली चोर आहे का, तोंडावून आतवडे मुंद्या मुलीचं चांगलं नाही झालं करून दिवस काढलं. ते असं झालं सुनाचं नाच सुनाचं तेव्हा म्हणले आई मला पाणी नाही, हे फाटं नाही मिळायचं, काही गॅस आहेत का इथं का काय लागलं. तेव्हा मग आपली इथं आली. मुलगा माझा लांब असतो मुंबईत. मग ताई तुम्हाला इथं आयुष्य हे रणांगण असतं म्हणतात. काहींच्या वाटेला हे रणांगण जन्मापासून शेवटपर्यंत असतं. कल्पनाताईंनी आजवर अनेक वादळ झेलली, पण जेव्हा शांतता झाली तेव्हा तो काळोख अधिकच गडद होता. ज्या उंबरट्यावर सून लक्ष्मी होऊन आली, त्याच उंबरट्यावरून तिला असं जगाचा निरोप घ्यावा लागेल हे कोणत्याही दैवात लिहिलं नव्हतं. 1 महिन्याचं बाळ ज्याला अजून डोळे उघडून आपली आई नीट पाहता आली नव्हती, त्या बाळाला छातीशी धरताना ताईच्या काळजाचे तुकडे झाले असतील. लोक म्हणतात देवाची इच्छा, पण एका माऊलीसाठी ही देवाची इच्छा नसून काळजावरचा घाव होता. आपल्या पोटच्या मुलाचा संसार उधळताना पाहणं हे कोणत्याही सासूसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. पण प्रश्न उभा राहिला, रडत बसायचं की पुन्हा उभं राहायचं. ताईंना दुसरा मार्ग निवडला. त्यांनी आपल्या कष्टाने राबलेले हात पुन्हा एकदा कामाला लावले. वय झालंय, आता आराम करा म्हणणारे खूप होते. पाळण्यात आईची ऊब नाही, त्या पाळण्याचा झोका देण्यासाठी ताईंनी स्वतःच्या आरामावर पाणी सोडलं. सल्ला देणारे हजारो तोंड असतात, पण भाकरी देणारे हात मोजकेच. ताईंनी बुद्धीच्या खेळापेक्षा मनगटाच्या बळावर विश्वास ठेवला. मुलाला आधार दिला, नातीला मायेचं छत दिलं. नशिबाने त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी हिरावून घेतल्या असतील, पण त्याच नशिबाला ताईंनी आपल्या संघर्षाची एक नवी ओळख दिली. आज कल्पनाताईंच्या हातावरच्या रेषा पुसल्या गेल्या असतील, पण त्या हातांनी सावरलेला संसार आजही दिमाखात उभा आहे. ही गोष्ट एका सासूची नाही, एका आजीचीही नाही, ही गोष्ट आहे त्या स्त्रीची जिने मृत्यूच्या दारात उभं राहूनही आयुष्याला सावरण्याचं धाडस दाखवलं. कल्पनाताई नशिबाने हरवलेली पण कष्टाने जिंकलेली एक आई. हा, तुम्हाला इकडं लाईट बीट रस्ता दिसता? लाईट तर 25 वर्ष नव्हती. गेल्या वर्षी लाईट आली. आणि रस्ताही नव्हता. हे बघा रस्ता अंदाज चालला. काढलं? अंधारात. अंधारात अरे बापरे. आवडलंय जंगल, डुकरं बिकरं सारखी येते, वाघ. मग एवढ्या लांब कसं काय, मग तुम्ही गाव सोडून का आला मग इकडे? आमची जमीनच इथं होती. मग आपली हे सगळे 5 घरांची जमीन होती. मग इथंच घर बांधली आम्ही. आता हे नवातार बांधलेलं आहे. जायचं ना. हा, हा. मग आधी काय होती? आधी इथं अशी शेतीच होती बर. आणि मग इथं घर बांधले. आम्हाला असं चढून जावं लागलं किंवा डोक्यावर वज आता स्वसाना. मग म्हणलं आपलं तिथल्या तिथं आलो. पाणी नाही, पाण्याचं आले. मग तुमची पहिली घर कुठे होती मग? पहिली तेव्हा का तिकडे वर होतो राहायला. डोंगरात? हा, डोंगर. पार्टीवाल्यांनी असं झालं व्हय. हा. मग तुम्ही आला. प्रत्येक गोष्टीला लाईट लागते. हा. स्वयंपाक करायचा म्हणलं आम्ही 4 पोरांची समाज, आम्ही रगड आमच्या इथं समाज झाला आमच्या मुलांचं. 4 मुलांची पण आपल्याला असं ते जनरेटर म्हणतो ना, त्याच्यावर आम्ही समाज केला. लाईट नव्हती. मग काय दळायचं बिळायचं काय लागलं? घरी जाते अजूनपर्यंत दळीत होतो. आणि आता गिरण गावातनी आपल्या घरघंटी आल्या ते म्हणून आता डोक्याने आपलं उचलायचं, गावातनी दळून आणायचं, तर जाते आमच्या इथं दळायला. दळीत होतो. मग इकडं पूर्ण जंगलच आहे म्हणलं तुम्हाला जनावरांचा काय त्रास आला? हा, मग शेती काय ठेवीत नाहीत जनावर. शेती ठेवीत नाहीत, पार खात्यात. पण काय आपल्या अशा साड्या बिड्या लावून मग इथं तुम्ही राहायला आलाय खरं, पण शेत काय असतं तुम्हाला?
भाताशिवर काही नाही. पुढे नाचणीवर हे करायचं ते जनावर काय ठेवी ना. मग गाव सोडून इथं लांब यायचं कारण काय? डोक्यावरच वज जाय ना. मग म्हणलं आपल्या शेतातच राहायला आलेलं परवडन ना. असं झालं ना. सारखं डोक्यावर किती बोज पण इकडे लाईट आहे नाही, लाईट आहे. रस्ता आहे तुम्ही म्हणताय नव्हता इथे नव्हता. दिवस. हे बघा आता चालू आहे. मग कसं दिवस काढला तुम्ही? कसं काढलं ते आता बघा. दिवस काढले म्हणजे आई बापाच्या इज्जतीसाठी सगळ्यांनी आम्ही दिवस काढलं. पहिल्या काळातल्या हा. लोकांनी असं दिवस काढले. मावशी तुमचं नाव काय म्हटलं? कल्पना बागू मोरे. मग तुम्हाला तवा इथं काय काम होती मग? काय असे शेतीचेच काम, दुसरं काही नाही. मग एवढ्या लांब पोरांना तुमच्या शाळा वेळा, शाळा वेळा गोईनी बुथुंड अशा मग तुम्ही सोयी आला हो. हा त्या पोरांची पाकिट वाढली की मग? हो वाढली. पण आता त्याला काय करायचं? काय करायचं? काय आमच्याने असं होणार होतं, रस्तं होणार होतं का, लाईट येणार होती स्वतःला, असं होणार होतं का? पण ते आमच्या गावातली सरपंच चांगली होती. ते झाले हो, आम्हाला रस्ता लाईट दिली तिने गेल्या वर्षी. हा कोण सरपंच आहे? ती चिंतसप्पाळ्याच्या भावाची पोरगी. त्या गावातच आहे का? हा आमच्याच गावात. मी चांगलं काम करते. हा चांगलं तिने केलं. खरं रस्ता आणि लाईट ह्या गरजेच्या वस्तू आहेत ना, हा त्याशिवाय माणूस राहू शकत नाही. राहू शकत तुम्ही एवढे वर्ष काढले, मला कौतुक वाटायचं. हा मग गेल्या वर्षी लाईट आली आणि ह्यो रस्ता आता चाललाय. जनावरांचं द्या असतं म्हणलं, नंतर अजून द्या वाटत. मग लय इतिहास. जंगल आहे ना जंगल. काय काय असते इथं? हा? जनावर? जनावर डुकरं असतात हा. आणि वाघ वाघ लेकरं असे ससं. दिलं काय. मग इकडे जाऊन रात्रीचं एकट्याचं म्हणलं मग तरी पण यायचं, काय करायचं? गाडी घोड्याला येतात काय पायाने जगलं तर येतात. जगलं, मेलं तर मेलं, असं प्रकार राहायचं. मग तुम्ही वर होता तेव्हा तुम्ही काय काम करत होते वरती? ही पण शेतीची. तिकडे पण गाडी घोड्याचा काय हे नव्हता. तिकडे वर होतो ना, तेवढी लाईट होती पहिली लोकांनी कवा आमच्या लग्नाच्या आधी आणली असन, हा. तेवढी लाईट होती. तिकडे वर राहिलं होतं, पण रस्ता नव्हता. असं डुकीचंच काम होतं. असं झालं. तुम्हाला बाजार हाट वगैरे कुठून आणता? वेलेश्वर नाही बाजार म्हणजे आहे. तुमचं गाव बोरामध्ये नाही? बोर मंदीच आम्ही, यांचं बोर पण आहे. आम्हाला वेल जवळ पडतं. आमचं वेल गाव बोरामध्ये हा बाजार यायला लागला. हा मग तुम्ही इष्ट आहे का? इष्ट होईन इष्टीला रात्रीची हा, जायला जाते का? लागतो. हो तिथं चालत. ते वर बघा तिथं. नाही ती इथून सरळ वर जाते त्या बालवडवरून. हो हो ती होईन इष्टी. हा. मग तिकडे नसरापूरला जाते की बोरला? तिकडं स्वारगेटला जाते डायरेक्ट. स्वर्गेतून बोरला. मी स्वारगेटवरून आहे ना वेल्ल्यात जाते आणि वेल्ल्यावरून गुन्हेला यायची. ओके. आणि जाताना इथून परत वेल्ल्यात जाऊन परत नसरापूरवरून स्वारगेटला अशी जाते ती. मग तुम्ही बोरला काय जाता का नाही मग कधी? जातो. आपलं काय काम असेल तर, काम असलं तर जात. आपलं काय जर काम असेल तरच जायचं. रेशन कार्डचं वगैरे काय लागलं इकडे तिकडे तर? तरच बोरला. तरच मग बोरला कसं जातं मग तुम्ही? आपले गुईनी इष्टी नसरापुरात जायचं. परत अशी पिकअप काय ती मॅक्स बघायची, मग बोर मध्ये जायचं. असं आहे. राशन त्यांचं खुर्ची वाजते. मग तुम्ही जेव्हा इकडे आला हो, मग तुम्ही जर कधी काळी अचानक जर आजारीच पडला मग तेव्हा काय करत होता? तर उचलून न्यायचं. तो डाल पहिला असतात बघा, काय डाल. माहिती बकऱ्यांना काढतात ती ते डालात न्यायचं उचलून. त्यात बांधून लाकडं अशा माझ्या टाकून. मुली सुद्धा अशा डिलिव्हरीला आणल्या होत्या मी आपल्या घरी, तेव्हा अशा डालात नेल्या होत्या उचलून दवाखान्यामध्ये. आता मी असं वाईट बोलतोय की मग त्या डालात नेऊन गेल्यापर्यंत पोचेपर्यंत एखादा गेला जागा मग मग काय त्याला इलाज नाही. इलाजच नाही. मग तुमच्या मुलींच्या वेळेस दवाखाना वाची गेल्यापर्यंत होते. हो मग तुमच्या वेळेस आमच्या वेळेस वेल्यापर्यंतच होतं. पण एवढी येल्यात सुद्धा काय अशी सोय नव्हती गाडी वडायची. येल्यात सोय होती पण अशी गाडी वडा नव्हतं. आमच्या मुलींच्या टायमाला गाडी तरी यायला, आता गाव नाही काय, गावात नाही तुम्ही आले असाल ना, हो. तिथवर गाडी तरी अशी पिकअप ही येत होती. पण आमच्या टायमाला काही नाही. तुम्ही लयच अडचण दिवस काढले. हा गरीब आमच्या टायमाला काही. आणि सरकारी हॉस्पिटल आहे ना याच्यापाशी हा इथे आहे ना. मुतुंड्याला? टाकलं नवीन वाटतं. आता नवीन. आणि ती होडीने लोक आहेत लांचनी लहानची ते चालू आहे का आता? ते दरण आटलं. आटलं आता धरण होती चालू, पण धरण आटलं. किती दिवस चालू होती ती? होती 2-4 महिने पाणी कडेला होतं तर होती. कधी यायची इकडे ती? यायचे शनिवार रविवार, असे कुंबळ्याला रविवार शनिवार असे यायचे इकडं. जायचो आम्ही आजारी असतो की जातो. नाही त्या बुथुंड्यावरून ते कुंबळ्याला जायची का? हा. ते होडगं? हो हो पण दुसऱ्या दिवशी. तर ते सगमची पण वागचा कुठं आहे का इथं? हो आहे ना ते खाली. तिला रस्ता कुठून आहे? हा रस्ता कुठून त्याला? रस्ता नाही, मग असं पाय वाटून जायचं. पाय वाटून द्यायला लागलं का? ते वडक्यातून पण काय रस्ता आहे हा वाटतं? हा वडग्यात नाही जाय, वडग्यात नाही. आमची तुला फोडून देऊ का? आहे का नाही नाही, पिण्यासाठी? नाही, पाणी नाही आता. आता पाणी आमचं आटलं.
मग कुठून आणतं पाणी मग आता प्यायला? पियाला आणायचं ते आता तुम्ही नाही का इथं मध्ये घर तुम्हाला हा हा मग तिथे आहे एक. तिथे हा तिथं पण तिचं लय काळं काळं पाणी दिसतंय. हा पण पियाचं आता काही इलाज नाही तर गावात नाही आणायचो पहिले मंडळ नाही आला अजून. आल्यात नळाला बी पाणी आलेत. येतं. त्या पोरगीने ते सरपंच झाल्यापासून नळाला सुद्धा नळ, पाणी लाईट, रस्ता त्या पोरीने नाही खरंच आहे ना, तुम्ही म्हणता ना बाबा घर चालवायचं असलं ना तर हे बाई माणूस घर चांगलं चालवू शकते, आणि जी घर चालवते ना तिला कळतं गाव कसं चालवायचं. तुम्ही म्हणता सरपंच बाई आहे, हा. तिला काय अडचणी कळल्या म्हणून ती रस्ता लाईट पाणी या गोष्टी आणून दिल्या. दिल्या दिल्या लय त्रास नाव काय त्यांचं म्हणलं? कुणाचं सरपंच बाईंचं? पाहिजे का नाव तुम्हाला? नाही ठीक आहे, असू आडनाव काय दे. त्यांचं? आडनाव अण्णा सपकाळ सपकाळ. हा त्या सपकाळ ताईंचं खरं आभार मानले पाहिजे हा. की तिने तुमचं दुःख जाणलं, रस्ता लाईट आणून दिली बाबा. हा. सोपं काम नाही ना. तुम्ही म्हणता इकडे जंगल होतं, इकडे गरम नव्हती, काय नव्हती, काय आणि तुम्ही कसं राहत होता. लाईटीशिवाय राहू शकते माणूस या काळात, आम्हाला तेच खरं वाटत नाही. तुम्हाला सांगितलं ना की समाज एवढं केलं मुलांचं आम्ही सगळ्या 5 घरांनी लग्न मुलांची कुणी 2 या माझ्या घरांनी लग्न केले गेल्या वर्षी. ते आपल्या थोरल्या पोरगीचं तर तिच्या टायमाला लाईट आली लग्नाच्या टायमाला. पण मी 4 मुलांचं केलं. हे आता बाई आले होते तिने 5 मुलांची केलीत. परत त्या खायल्या घरातल्या एका बाईने केलं, तिने एका मुलगीचं केलं. पण आपला असा जनरेटर आणला. पण समाजाला एवढी शोभा येत नाही ना काही बी आणून. लाईट शिवर स्वभाव आहे का नाही असं म्हणजे आजकाल लग्नामध्ये डीजे वाजवत्या, वाजव. बेंजो हो, वाजवत्या, हो, आणि तुमच्या लग्नात साधी लाईट नव्हती. लाईट मुलींच्या लग्नात मुलींच्या सुद्धा मुलींच्या नाही माझ्या मुलग्यांच्या सुद्धा त्यांना नाही आता एवढी मुलं बाळ झाल्यात पण लाईटच नव्हती. मुलग्यांच्या पण नाही भेटली. म्हणजे तुम्ही जगापासून किती लांब आहे बाबा. आम्ही लई परिस्थिती इथं काढली. पण आमचा कोणी असा सरकारने बी थोडा विचार नाही केला. पण ही सरपंचीन पोरगीची अजून काही लग्न झालं नाही, पण तिने आमचा लय विचार केला. ही परिस्थितीला बघवायला हा, लय तिने आमचा विचार केला. तिने एका वर्षामध्येच आम्हाला एवढं सगळं दिलं इकडं. नाही, चांगलं काम करतात मग. हा पोरगीचे काही लगीन नाही झालं, पण हम्म. लय सुशिक्त तुम्ही चांगलं आमचं केलं. मग ते कौतुक वाटलं. तुम्ही म्हणता लग्नात पण आमच्या लाईट हा, नव्हती, मग हा. तुम्ही किती वाईट दिवस काढले. हा. वाईट वाईट मग आता मोबाईलला मग तेव्हा काही मोबाईलच नसेल. काही नाही काही नाही. मोबाईल नाही आता पोरांनी मोबाईल मोबाईल कुठून येणार होता तुमच्या? मोबाईल नाही काही नाही. त्या तारा करायच्या जास्त ना कमी आजारी माणूस झालं काय झालं आमचं मालक मुंबईला असलं नाही तर काय झालं नाही तर हे असं होतं मोबाईल नव्हतं. अर्जंट जर आपल्या आई आजारी असेल किंवा माझं बालवड मायार आहे. तुम्ही कुठे बालवडच्या बाजून आलो काही नाही आलो. इकडनं. हा मग आपलं जर माणूसच आजारी मायचं पडलं तर असं आपला एखादा माणूस दुसरं सांगायला येणार की तुझी आई किंवा तुझं वडील आजारी आहे तर आपण जायचं येत नाही. आता फोनवर सगळं कळतंय. आता 2 वर्ष 4 वर्ष झालं आता पोरांनी फोन आपला दिलाय की आई असं ना असं आला तर उचलायचं आहे, आपल्याला काय लावता येत नाही. बरं एका टायमाला असं लावायचंच म्हणलं तर तुम्ही जर एका टायमाला नंबर दिला तर तुम्हाला सारखा तर सारखा तुम्हाला सारखा तर सारखा नंबर असं काय कळत नाही की अमक्याचा नंबर आहे नीट लावा नाही तर काय असं नाही ना. आपला आला तर उचलायचं असं. मग तुम्ही काय शाळा शिकवलं नसाल? नाही नाही मुलांना शिकवलं का? तेव्हा हा. शाळा होत्या का मुलांना शिकवलं. मुलं एवढी पण अडचणीत होतीत ना. हा. पण तो बारका 13वी शिकलाय, हिचा बाप 10वी शिकलाय त्या टायमाला गरिबीत. हा. तिची माया मुली कोण 10वी हम्म. एक 11वी असं एवढ्यापर्यंत शाळा त्यांना केल्या. एवढे हालत आहेत पण काढून. आता गावामध्ये 1ली ते 4थी पर्यंत शाळा आहे. हा बुचुंड्याव आणि इथं गुईनीव 10वी पर्यंत. गुईन्यू हा, 10वी पर्यंत. आणि तुमच्या विंजर मध्ये ती बारकी पोरगी माझी ती विंजर मग मध्ये अजून काय का म्हणजे लग्नाची नाही दिली झाली आपल्याला? झाली. दोघींना 2 मुलं आहेत. 2 मुलं आणि 2 मुलगी तुम्हाला? हा मालक मालक असं घरकाम करते घरकाम गवंडी काम करतात. गवंडी. कसं अचानकच काय आलं काय? अचानक हेच असं डोकं दुखायला लागलं तिचं. महाडपर्यंत मला महाड माहीत असेल ना. मला माहिती आहे. तिकडे एवढ्यापर्यंत पुण्यापर्यंत हिंडावली भोरपर्यंत काही नाही. परत फरकच नाही पडला. नाही किती वय होतं त्यांचं? आता तसं मला नाही सांगता येणार. ही किती वाजता बाबा? हे आता 2.5 वर्षाची. त्यांचं असेल 20-22. आणि सून होती 17-18 वर्षाची असून आता 20 20-22 वर्ष. हा 20 लवकर झालं का? 20 वर्ष हा ना, काय आता एवढं काय मग जायचं वय आहे तेव्हा ती. नाही लॉकडाऊन मध्ये तर लग्न केलेलं मोठ्या मोठ्या हा. मुलींचं मी अगोदर लग्न केलं. एक मुलगी त्याच्या आधीची होती शेनवड मध्ये दिली. मग म्हणतात मी जास्तीत त्यांचं 20-22 वय असतं त्या हो, मुली. हो. तो काय फोटो आहे बघा मोठी. वाईट वाटतं नसल्या गोष्टी. आता म्हातारा माणूस गेलं तर काय वाटत नाही हो.
म्हाताऱ्याचं नाही राहिलं आणि तरण्याचं बाबांનું नाही राहिलं. होतं कसं माहितीये का, मग ह्या लेकरांची पुढे आबाळ होती ना. हा आता आज आजी आहे म्हणून जगावते. हा उद्या कोणी काय आता माऊली चोर आहे का, तोंडावर नातवडे मुद्या मुलीचं चांगलं नाही झालं तर 2 शब्द बोल, मग त्यांच्या माघारी कोण बोलणार रे? नाही ना. असे ना. मग तिकडे बाबा हाकण 2 शब्द लावून देईन, आपल्याला चापट लावून तुला गप बस. हा पण आपण नाही बोलता येत त्याला. नाही नाही असं होतं. शेवटी आईचं प्रेम तर आईचं प्रेम असतं. तुम्ही मग? किती त्याला तडजोड नाही. आईचा पण माझा 48 वर्षाची जेव्हा वडील वारले हम्म. तसं मी दिवस काढत 2 मुलावर. माझा मुलगा मुंबईला असतो, त्याला 2 लेकरं 2 मुली आहेत आणि ही एवढी. तसं मी दिवस काढते लोकांच्या कामाधंद्याला जाऊन. काही जागा जमीन पहिले सारे का पहिल्या माणसांना काय उंडली भाताची शेती, एवढ्या आपली मजुरी माल करून दिवस काढले. ते असं झालं सुनाचं नाच सुनाचं तेव्हा म्हणजे आई मला पाणी नाही, हे फाटं नाही मिळायचं, काही गॅस आहेत का इथं का काय लागलं. तेव्हा मग आपली इथं आली. मुलगा माझा लांब असतो मुंबईला. तर ताई तुम्हाला इथं तर 4 पैसे कमवायचे म्हणत काय, काय काय नाही काय नाही, मजुरी नाही आम्हाला. मग घर कसं चालतं? घर कसं आता एकलं मालक आहे एकलं मालक यात पोरांचं आता ज्याच्या त्याच्या मागे अशी बायको पोरं करून दिले काय त्यांचा काय टेका नाही. पण आपली ते म्हटली ती बायको पोरं सांभाळून होते. आपले काम हॉटेलची नोकरी, हिच्या पप्पाला हॉटेलची नोकरी आणि कन तो बारकाय तो मार्केटला असतो. मग तुम्ही त्या पोरांना लहान मोठं केलं त्यावेळेस तुम्हाला काय होतं मग उत्पन्न? काही नाही, शेताशिवर भाताशिवर काही नाही. आणि त्या टायमाला मुलं होते, त्या टायमाला माझ्या मालकाला 50 रुपये मजुरी होती. हे असं घर बांधायचं 50 रुपये. मग 50 रुपयामध्ये मग कसं खाला असं 4 मुलं, आम्ही 2 जण, सामानचं होतो ना आम्ही. आणि लग्न केली. आणि लग्न केले घर. काय दुसऱ्या कोणाचा टेका नाही, काही नाही. पोरं धरायला झाली तशी ते आपले त्या पोरगीने पोरं सांभाळली माझी. मोठी मुलगी त्यांची आई झाली. हो. मग मला असं वाटलं की आपल्याला कुणी नाही, ही पोरं जतन करायला आपल्याला अन्नी पाणी आणून घालावं लागणारच. आपल्या शेतीचा धंदा करीत राहिलो कुणी. त्या टायमाला 15 रुपये 20 रुपये 50 रुपये अशी मजुरी आपल्याला जर कुणाच्या कामाला शेताबातात गेलं तर एवढी मजुरी होती. पण त्या टायमाला येत होतं तेवढ्या पैशांचं. आता लाख रुपये असलं तरी येईना काय असे. नाही तुमचं आहे ना खरंच कौतुक करायला पाहिजे. तुम्ही 6 माणसं घरात, हा मालकांना 50 रुपये मजुरी मजुरी. आणि आधार कोणाचाच नाही, कुणाचा सासू नाही सासरा नाही, त्यांच्या इरसरी तुम्ही केलं खरंच तुम्हालाच कौतुक करायला पाहिजे तुमचं. की बाबा माणूस कसा होता बाबा, त्याला ठेस लागली तरी कोणतरी हवा असतं. नाही नाही तुम्हाला कोण होतं तेव्हा? कुणी नव्हतं ठेसायला. ठेसणं कोणच नव्हतं. किंवा नवऱ्याची माया नाही किंवा माझी पण नाही. आम्ही एवढं इज्जतीन केलं पण हे मोर दिवस बेकार हालत मला. मिली त्यात बेकार आलं. त्याला खालीपणा दिला देवाने, एवढंच आहे. आता बाळाकडे बघायचं आणि काय तेव्हा. काय म्हणते बाबा, ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याला काय करू नाही शकत. आपण प्रयत्न नाही केले का? काय नसतं. प्रयत्न केले ना आपण. एवढं कष्ट करून 2 सुनांना डाग केलं, कष्ट करून कुणाच्या की सासऱ्याचं सर्व्हिस आहे किंवा आमकं आहे असं काही कुणाच्या आशा नाही करून, एवढं कष्ट करून थोडा देवाने खालीपणा दिला मला. माझा लोक आता बस ते रानपट काढायचा मला. मुली मिळत नाहीत ना, मुली चांगल्यानं भेट, म्हणून वाईट वाटत. चांगल्यानं भेटा ना. बाकी सोन्यासारी पोर, तुमच्यासारी पोर काय करायचं. आता खायला बियाला भरपूर आहे म्हणा, नाही असं नाही. मी आता 3 वर्ष झालं घरात आहे बघा, या पोरापाशी भरपूर सगळं देतात आहे, पण सुख नाही म्हणा. माझ्या मनाला सुख नाही की मी सुखाने खाईन असं नाही. थोडा सुनबती खालीपणा आला. बाकी होता 1 महिन्याचं होतं. एवढं मी दिवस काढलं. ह्याला जगवायला डोळ्याच्या वाती किती केले असते. अख्ख्या रात दूध पाजायचं बाटलीनी, किती केले असते. ज्या काळात खरं त्याला आईची गरज होती तेव्हाच नाही तिकडे. बाबा असं मोठं असतं वर्षभराचं काय नाही, वाटत नाही, असं काय नाही. 1च महिन्याचं. काय त्याला 12वी पण झाली नव्हती. 12वी नव्हती झाली. आपलं म्हणलं घरामध्ये आता एवढं चांगलं नातून झाले, चांगलं मोठं बारसं काढायचं. आता म्हणजे माझा हात चालता झालाय असा हिशोबाने मी सगळं केलं होतं. म्हणजे आपलं 6 महिन्याचं मोठ झाल्यावर चांगलं बारसं करेन, लोकांना जेवण घालेन किंवा कडमेरच्या गावांना सांगन.
हा कौतुक वाटतं ना होतो आपल्याला की एवढी मी गरिबी काढली ना आता तरी असं एवढ्या करता बघा की पोर कसली एकाची सारीच बायको शोधून केली दोघांना इथे का फोटो बसले त्यांचं कुठलं माहेर होतं ती कर्नोडची होती. कोकणातली माहिती रानवडी. हा मग तिथली होती त्यांच्या गोष्टी कसं माहिती का तुम्ही म्हणताय ना तशी नात होती फक्त 1 महिन्याची. असं दुःख आहे ना एखाद्या वयाला पण येऊन असं दुःख त्यांच्या वाट्याला आलंय पण तरी पण त्या उभारी राहून पुढे जगतायत. त्यांनाही वाटतंय की बाबा ज्यावेळेस कष्ट केलं त्यावेळेस वाईट दिवस नाही पण आता ज्यावेळेस चांगले दिवस यायला लागले त्यावेळेस कुठेतरी कमीपणा आल्यासारखं वाटतंय त्यांना. त्यांच्या दुःखात आपण पण सहभागी आहे. आपले मित्र आहेत लवाजी किसन बोंडवे बारामती येथून, तर त्यांनी या कुटुंबासाठी थोडी मदत केलेली आहे ती त्यांना आम्ही देतो. अशी तुम्ही पण थोडीफार मदत करायची तुम्हाला पण विनंती करतो. तुमचा खाते नंबर आहे का मावशीकडे? हा आहे. त्या ताईंचा खाते नंबर मी दिलेला आहे इथं खाली. त्या खात्या नंबरवर तुम्ही पैसे पाठवू शकता. जेवढी शक्य आहे तेवढी मदत करा. मी लवाजी किसन बोंडवे यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी दिलेली मदत ताईकडे सुपूर्द करतो. ताई हे थोडी फुलना फुलाची पाकळी आमच्याकडे तुम्हाला घ्या. आणि हे कसं आहे तुम्ही 4 शब्द बोलला तुमचं दुःख सांगितलं आम्हालाही बरं वाटलं पोट भरून बोललात. ती कसं असतं कोणी जगाला इथं आलेलं नसतं. माणूस ज्यावेळेस येतो त्यावेळेस मूठ बंद करून येतो, जातो तर असा हात सोडलेला असतो. येताना काही येत नाही जाताना काही येत नाही. हा येते काय आपल्याला 4 शब्द बोलायचं आणि प्रेमाने राहायचं. मंडळी ह्या जगात भरपूर खूप दुःख आहे. असं वाटतं की आपलं दुःख मोठं आहे पण इतरांचं दुःख आपल्यापेक्षाही खूप मोठं आहे. आपण खूप सुखी आहोत पण आपल्या ताटातला एक घास जर या लोकांना दिला तर यांचं पण पोट भरेल, यांच्या पण आयुष्यात आनंद येईल. असा इतरांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी यांना मदत करा ही माझी कळकळीची विनंती. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा. यामुळे आम्हाला पुढे आणखी चांगले व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या सूचना आमच्यासाठी खूप मूल्यवान आहेत. अशाच उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल.